नमस्कार. आपण पाहत आहात वास्तव न्यूज मराठी. समाजसेवेचा कर्ण एक अवलिया कलावंत जो निराधाराचा आधार बनत आहे. कर्ण महाभारतातील एक पराक्रमी आणि दानशूर योद्धा, ज्याची ओळख त्याच्या उदात्त दान धर्मासाठी होती. आजही काही थोर व्यक्ती अशा आहेत ज्या या कर्णाच्या परंपरेला पुढे नेताना दिसून येत आहेत. त्याचपैकी एक उल्लेखनीय नाव म्हणजे जालना जिल्ह्यातील अंबड येथील निलेश लोहिया, एक अवलिया कलावंत ज्याने आपले जीवन समाजसेवेसाठी समर्पित केले. निलेशाचे कार्य केवळ कौतुकास्पद नाही तर अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. अनाथ, निराधार, वृद्ध आणि गरजू लोकांसाठी ते गेले अनेक वर्ष न थांबता झटत आहेत. समाजाच्या कडेला राहिलेल्यांना केंद्रस्थानी आणण्यासाठी त्यांनी कलावंत म्हणून आपले कौशल्य वापरले आणि त्यांच्या माध्यमातून गरजूंच्या आयुष्यात प्रकाश आणलाय. कर्ण हा अनाथाचा स्वामी आहे आणि निराधारांचा, निलेशचा दान धर्मात आधार आहे. ही ओळ त्यांच्या कार्याचे सारच सांगते. निलेश यांनी आपल्या सेवाभावी कार्यात कधीच प्रसिद्धीची अपेक्षा केली नाही. त्यांनी दिलेले योगदान न बोलता न दर्शवता समाजातले दुःख समजून घेत केलं आहे. एका व्यक्तीच्या कृतीतून मोठा बदल घडू शकतो हे निलेश यांनी सिद्ध करून दाखवले. जर मी ठरवले की माझ्याकडे समाजासाठी काही कारण आहे तर एखादी व्यक्ती काय करू शकते, लोहिया कुटुंबाने अंबडहून हे शिकवलं आहे. ही ओळ केवळ त्यांच्या कौतुकच नाही तर समाजासाठी काम लागणाऱ्या वृत्ती दाखवते. त्यांनी कोणत्याही संस्थेच्या मदतीशिवाय स्वतःच्या इच्छाशक्तीच्या जोरावर वर्षानुवर्ष समाजसेवेचा एक अविरत प्रवाह सुरू ठेवला आहे. जे काम एखाद्या गटानं, संस्थेनं किंवा क्लबने लवकर करता येत नाही ते हे या अवलियाने अनेक वर्षापासून एकटेच करत आहेत. त्यांच्या कलाकृती केवळ सौंदर्य किंवा सृजनशीलतेचे उदाहरणच नाहीत तर त्या दुःखात असणाऱ्या अनेक जीवासाठी आधाराचा श्वास आहे. या कलाकृतीत अनेक वेळा माध्यमापासून लांब राहताना पण त्या हृदयात खोलवर पोहोचणाऱ्या असतात. या बातमीतून निलेश लोहिया यांच्या उपक्रमाचा एक खास व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे, जिथे त्यांची काही दुर्मिळ आणि मन हेलावून टाकणारी कलाकृती पाहायला मिळते. असेच काम प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात सुरू झालं पाहिजे. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून इतरांनाही प्रेरित करा. हे केवळ एक आव्हान नाही तर एक सामाजिक जबाबदारी आहे. समाजसेवा ही एखाद्या संस्थेची मक्तेदारी नाही, ती प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे. निलेश यांचे कार्य हे याचे उत्तम उदाहरण आहे की एका व्यक्तीसाठी मोठा सामाजिक बदल जो आहे तो घडू शकतो. काही दाते आपल्याला दिसून येतात, पोस्ट टाकून समाजात आपली भूमिका दाखवतात. मात्र निलेश लोहिया यांनी कधीही काही दिलं, कसं दिलं हे सांगितलंच नाही. पत्रकारांनाही विचारलं तरी त्यांना ते कधीही प्रसिद्धीची अपेक्षा त्यांनी ठेवली नाही. त्यांच्या कुटुंबाचे विशेष कौतुक करावं लागेल. त्यांच्या आई वडिलांना असा पुत्र लाभला याचा आनंद नक्कीच होत असेल. त्यांच्या कुटुंबाला उदंड आयुष्य लाभो हीच वास्तव न्यूज तर्फे प्रार्थना. शेवटी एकच सांगावंसं वाटतंय, समाजसेवा ही भावना असते, प्रतिष्ठेचा विषय नव्हे. निलेश यांचं जीवन हे याचं सजीव उदाहरण आहे. त्यांच्या प्रेरणेमधून अनेक नवीन कर्ण व्हावेत अशीच एक इच्छा आहे. आपल्याला हा नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर वास्तव न्यूज मराठीला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटही करा व नक्कीच हा व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका. जालना जिला एक व्यापारिक केंद्र. जब व्यापार की बात आती है तो मुनाफा तो लाजमी है. हम सब किसी ना किसी रूप में लेन देन से जुड़े होते हैं. रोजमर्रा के सौदों और हिसाब किताब में उलझे रहते हैं. मगर कुछ लोग ऐसे भी होते हैं जो इस रवैये से अलग समाज के लिए जीते हैं. ऐसी ही एक शख्सियत है अंबड़ के परोपकारी इंसान श्री निलेश जी लोहिया. एक बेमिसाल, अद्वितीय इंसान. उनके जीवन का एक ही लक्ष्य है, जो समाज से कमाते हैं वो समाज पर ही खर्च करें. इसी उसूल के तहत वे अपनी जिंदगी जी रहे हैं. वे समाज को ही अपना परिवार मानते हैं. 65 परिवारों के वे मजबूत आधार बने हैं. स्वर्गीय योगेश मदनलाल जी लोहिया, इनकी स्मृति में अंबड़ और उसके आसपास के बुजुर्गों, अपाहिजों और बेसहारा लोगों की जिम्मेदारी उन्होंने अपने कंधों पर उठा रखी है. हर दिन 2 वक्त का खाना, दोपहर और शाम का 110 से ज्यादा टिफिन अपने खर्चे पर पहुंचाते हैं. कई बीमारों को घर बैठे टिफिन भेजा जाता है.
साथ ही दवाइयों और साफ सफाई का भी ध्यान रखा जाता है। कई अंध और निराश्रितों के लिए वे श्रवण कुमार हैं। वे कहते हैं, अगर अपना भला चाहते हो तो पहले दूसरों का भला करें। कुणाकडून येतात डब्बे तुम्हाला? लोह्या शेत, चपात्या येत्या, वरण येतं, बेसन, कधी वरण, कधी शेवगे, शेंगा, हा येतं, आनंद आहे। वे हमेशा कहते हैं कि मेरी माँ ने सिलाई मशीन पर मेहनत की, तभी हम कुछ बन पाए हैं। इसी एहसास से प्रेरित होकर उन्होंने अंबड़ शहर की गरीब और जरूरतमंद महिलाओं के लिए पिछले 3 सालों से मुफ्त सिलाई मशीन प्रशिक्षण शुरू किया है। अब तक हजारों महिलाएं आत्मनिर्भर बन चुकी है। साथ ही ब्यूटी पार्लर, मेहंदी और चटाई बनाने की ट्रेनिंग भी मुफ्त में दी जाती है। आज के दौर में जब एक बूंद पानी मुफ्त नहीं मिलता, वे रोजाना 150 से ज्यादा जार का साफ पानी प्यासों को मुफ्त में पिलाते हैं। बस स्टैंड और भीड़ भाड़ वाली जगहों पर उन्होंने प्याऊ लगाए हैं। इंसानों के साथ साथ जानवरों और परिंदों के लिए भी पानी की व्यवस्था की गई है। जहां बड़ी बड़ी संस्थाएं जो नहीं कर पाती, वो काम एक अकेले इंसान अपने दम पर कर रहे हैं। बीड़ जिले के दत्ताभाऊ बारगजे के आश्रम की कई बेटियों की शादी में कन्यादान किया। निलेश लोहिया अंबड येथील उद्योजक, व्यापारी आणि सुप्रसिद्ध असे सामाजिक कार्यकर्ते आहेत। ते माझे जीवलग आनंद यात्री असून गेल्या अनेक वर्षापासून या लेकरांच्या सुखदुःखामध्ये लोहिया कुटुंबियांचा फार मोठा वाटा आहे। येथील अन्न, औषधी, शालेय शिक्षण तसेच मुलींचं पुनर्वसन म्हणजे कन्यादान प्रकल्प जो आहे, यामध्ये 7 ते 8 मुलींचं कन्यादान निलेश लोहिया यांनी केलेलं आहे। त्याच्यामध्ये मुलींना संसार, उपयोगी साहित्य, कपडे, अन्नधान्य अशा वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी देऊन या कार्यामध्ये बहुमोल असा वाटा दिलेला आहे। उनकी बस यही तमन्ना है कि हर शख्स अपने आसपास के गमों को बांटे और जहां है वहीं पर किसी का दर्द कम करने की कोशिश करे, समाज के उपेक्षित वर्ग की ओर ध्यान दे। बस यही उनकी सबसे बड़ी उम्मीद है।